हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर आता इकडे हा जो शौर्य आहे तो ऊर्जाला फोन ट्राय करत असतो, पण ऊर्जा मात्र आणखीनही तिच्या कामासाठी व्यस्त झालेली असते. तर त्यावेळी आता ऊर्जाच्या फोनवरती शौर्याचा फोन आलेला असतो. ऊर्जा बोलते की एवढ्या रात्री शौर्याचा फोन का आला असेल याचा फोन. तर त्याचनंतर आता इथे लगेचच ती फोन घेते आणि शौर्याला विचारू लागते की शौर्य, एवढ्या रात्री तू का फोन केलायस. तर त्यावेळी आता इथे शौर्य जो आहे तो बोलतो की अगं, तू विसरली आहेस का, हे बघ आपल्याला बाहेर जायचे. तर आता इथे ऊर्जा बोलते की नाही शौर्य, खूप वेळ झाला आहे आणि हे बघ सगळे झोपले आहेत. जर कुणी आपल्याला अशा पद्धतीने बाहेर जाताना पाहिलं तर खूप प्रॉब्लेम होतील. तर त्यावेळी आता शौर्य बोलतो की नाही ऊर्जा, हे बघ तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आपण रोज बाहेर जाणार आहोत, आपल्याला वेळ देता येत नाही म्हणून. तर आता ऊर्जा बोलते की नाही शौर्य नको. तर आता शौर्य बोलतं की नाही, मला ते काही सांगायचं नाही, तू आत्ताच्या आत्ता रूमच्या बाहेर ये, नाही तर मी तिकडे येईल. तर आता ऊर्जा बोलतं की ठीक आहे शौर्य, मी येते बाहेर. असं म्हणत आता ऊर्जाने फोन ठेवला आहे आणि ती बाहेर जाण्यासाठी निघाली आहे. तर आता इथे ही दिव्या झोपलेली असते आणि शौर्याने बोलवल्यामुळे आता इथे ऊर्जाला काहीही करून बाहेर जावंच लागेल असा ती विचार करत असते. त्यावेळी आता इथे ती लगेचच दिव्याकडे पाहते की ती उठेल की नाही. तर हळूच दरवाजा उघडते आणि त्या दरवाजाच्या बाहेर पडते. इकडे शौर्य देखील आता बाहेर पडलेला आहे आणि शौर्यसोबत आदित्य झोपलेला असतो. त्याला हे कळू द्यायचं नसतं की हे दोघेजण बाहेर पडले आहेत. त्यानेही हळूच दरवाजा उघडून तो देखील बाहेर पडलेला आहे. त्यानंतर आता इकडे ज्यावेळी ते दोघेही जण हॉलमध्ये येतात त्यावेळी आता ही ऊर्जा जी आहे ती शौर्यला बोलू लागते की शौर्य, अरे हे सगळं काय आहे, हे बघ तुला माहिती आहे ना घरातले सगळेजण झोपले आहेत तरीसुद्धा तुझा हा हट्ट. तर त्यावेळी आता शौर्य म्हणत असतो की नाही ऊर्जा, तुला माहिती आहे ना आपलं ठरलं आहे की आपण रोज रात्री 9:30 ते 10 वाजेपर्यंत बाहेर राहणार आहोत. तर आता ऊर्जा म्हणते की हो आपण ठरवलं होतं, अरे पण आता वेळ बघ ना आणि घरातले सगळे झोपले आहेत, अचानक कुणी बाहेर आलं तर. तर आता इथे शौर्य बोलतो की नाही, पण बिन काहीच नाही ऊर्जा मॅडम, चला आता तुम्ही माझ्याबरोबर चलाच. तर आता ऊर्जा शौर्यला नाही म्हणत असते, पण तरीसुद्धा शौर्यने तिचं ऐकलं नाही आहे. शौर्यने तिचा हात पकडलेला आहे आणि तो तिला बाहेर घेऊन जात आहे. पण ऊर्जाला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं. जर दिव्या उठली आणि तिने सगळ्यांना सांगितलं की हे असे लपून छपून भेटतायत तर किती मोठा प्रॉब्लेम होईल, हा विचार करत तिचा पाय बाहेर निघत नसतो. पण शौर्यने मात्र तिला काहीही करून घराबाहेर यायला भाग पाडलं. तर तिचा हात पकडून तो तिला घेऊन जात असतो. इकडे आता ही पद्मा रात्रीच्या वेळी बंटीच्या फोटोकडे पाहत असते, कारण आता तिला बंटीची खूप काळजी वाटू लागते. या केसनंतर सगळं काही बदलणार आहे हे तिच्या लक्षात येतं. तर त्यावेळी आता तिने बंटीचा फोटो काढला आहे आणि स्वतःच्या हृदयापाशी ठेवला आहे. तर आता ती त्याच्यावरती हात देखील फिरवत असते आणि बंटीच्या फोटोकडे पाहून रडत असते. तर त्यानंतर आता इथे तिला ते आठवतं, दिव्याने सांगितलेलं की तिला विक्रांतशी लग्न करावं लागणार आहे आणि विक्रांतशी लग्न करताना तिला किती प्रॉब्लेमला फेस करावं लागेल हे सगळं तिला आता तिच्या डोळ्यांसमोर तरळत असतं. तर त्याचनंतर आता इकडे या पद्माला जे आहे ते दिव्याचं बोलणं आठवतं की तिने लग्नाला होकार दिला आहे. तर त्या सगळ्याचा तिला पश्चाताप होत असतो खरं तर. पण आता ऊर्जाने सांगितल्यामुळे खरं तर तिला हे लग्न करायचं असतं. पण आता त्याचवेळी आता पद्माला हे सगळं आठवतं की विक्रांतने कसं तिला पकडलं होतं आणि त्या मुलांच्यामध्ये पद्मा एकटी सापडली होती. तर आता इथे त्या विक्रांतचं वागणं तिला अजिबात आवडलेलं नव्हतं की त्याने तिच्यासोबत कसा भंग केला आणि त्याच्या तावडीतून कशी सुटका केली. हे सगळं आठवताच ती आता थरथर कापू लागते. तिला भीती वाटू लागते की नाही, ती त्याच्याबरोबर लग्न करणार नाही असा विचार तिच्या डोक्यात येऊ लागतो. तर त्यावेळी आता त्याच्यासोबत काही मित्रही होते आणि त्याने देखील तिला पकडलं होतं. एवढ्या सगळ्यातून ती कशी निसटली होती हे तिलाच माहिती होतं. पण आता पुन्हा या सगळ्याच्या तावडीत तिला यायचं नव्हतं. पण आता केससाठी, फक्त केससाठी आणि ऊर्जाताई म्हणतायत म्हणून तिला ही केस लढायची असते आणि जिंकायची असते. आणि इकडे ही दिव्याने तिला कसं फसवलं आहे, दिव्या तिला कसं या लग्नासाठी तयार करत आहे हेही तिला आठवतं.
आणि तिला वाटतं की खरंच या दिव्याताईचं या सगळ्यामध्ये काय संबंध असेल, त्या का मला या लग्नासाठी तयार करत आहेत. तीही या गोष्टीचा विचार करू लागते. पण तेवढ्याच तिला ऊर्जाने बोललेलं बोलणं आठवतं की नाही पद्मा, तू हारणार नाहीस. हे बघ, तुझ्याबरोबर मी असणार आहे आणि तुला हे लग्न करायचं आहे, तुला या लग्नाला होकार द्यायचा आहे. तर त्यावेळी आता ती बोलते की नाही, ऊर्जाताई माझ्यासाठी काहीतरी करत आहेत, तर आपणही त्यांना सपोर्ट केला पाहिजे. तर त्याचनंतर आता इकडे शौर्य जो आहे तो ऊर्जाला बाहेर घेऊन आलेला असतो आणि खरं तर ऊर्जा त्यावेळी चिडलेली असते. ऊर्जा शौर्यला हेच म्हणत असते की शौर्य, अरे एवढ्या रात्री बाहेर यायची काय गरज होती. तर आता इथे शौर्य बोलतो की अरे ऊर्जा, तू विसरलीस, असं कसं विसरू शकतेस. हे बघ, आधीच आपल्याला घरामध्ये वेळ घालवता नाही येत, एकमेकांना बोलताही येत नाही. मग आपण ठरवलं होतं ना, आपण 9:30 ते 10 वाजेपर्यंत एकमेकांसाठी वेळ द्यायचा. तर त्यावेळी ऊर्जा जी आहे ती केसबद्दल बोलू लागते, तिला पद्माबद्दल बोलायचं असतं. आणि इकडे शौर्यने सांगितलं आहे की नाही, आत्ता तो विषय इथे काढायचाच नाही, कारण आत्ता हा वेळ आपल्या दोघांचा आहे. आणि तुला माहिती आहे ना, आपण दोघं एकत्र आलो की कसा रोमॅन्टिक क्षण आपोआप तयार होतात. तर त्यावेळी आता ऊर्जा बोलते की हो का. तर आता शौर्य बोलतो की हो ऊर्जा, एवढी सुंदर बायको असताना मला तिच्याशी थोडासा वेळ घालवावा वाटेलच ना. तर त्यावेळी आता ऊर्जा जी आहे ती त्याच्या डोळ्यात पाहत असते आणि लगेचच ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत त्याला मिठी मारते. आणि इकडे शौर्यालाही हे पाहून खूप बरं वाटतं, कारण आता ते एकमेकांपासून सतत दूर राहत होते आणि त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की त्यांनी दोघांनी एकत्र यावं. आणि इकडे ही दिव्याला जाग आलेली असते आणि दिव्या ऊर्जाला शोधण्यासाठी घराबाहेर पडण्याचा विचार करत असते. तेवढ्यातच तिथे तिच्यासमोर आईसाहेब आलेले असतात. आईसाहेब आल्यानंतर आईसाहेब दिव्याला विचारतात की दिव्या, काय गं, तू अजून झोपली नाहीस. तर त्यावेळी दिव्या लगेचच सांगू लागते की ते काय आहे ना आईसाहेब, ऊर्जानं मला कुठेच सापडत नाही आहे. ऊर्जा खरं तर माझ्या रूममध्ये नाही आहे, म्हणून म्हटलं तिला शोधावं. तर आता इथे ही जी आईसाहेब आहे ती दिव्याला बोलू लागते की हे बघ, ऊर्जाला शोधण्यासाठी ती काय लहान बाळ नाही आहे आणि ऊर्जा, ही जबाबदारी शौर्याची आहे, तुझी नाही आहे. त्यामुळे तू तिला शोधण्यासाठी जाऊ नकोस. शौर्य बघेल काय करायचं आणि काय नाही ते. तर आता दिव्या बोलते की नाही आईसाहेब, असं कसं चालणार ना, ती माझी बहीण आहे आणि मला तिची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तिला शोधलं पाहिजे. आणि तसंही ती या घरामध्ये नाही आहे म्हटल्यानंतर ती बाहेर कुठेतरी गेली असेल, त्यामुळे तिची काळजी मला वाटते. तर आता आईसाहेब जे आहेत ते बोलतात की नाही दिव्या, तू तिची काळजी वाटून घेऊच नको, कारण या सगळ्यासाठी ना शौर्य समर्थ आहे. मी सांगेल त्याला इथे ऊर्जाला शोधण्यासाठी. तू जा आणि जाऊन झोप बरं. आणि हे बघ, याबद्दल विजयाला काहीही सांगायचं नाही, अजिबात तिचे कान भरायचे नाही. एक सांगून तिचे कान भरते. तर आता इथे दिव्या बोलते की ठीक आहे, असं म्हणत आता तिला तिथून जायचं असतं. पण तेवढ्या तिच्या लक्षात येतं की मला ना असं वाटतं की कदाचित ऊर्जा आणि शौर्य दोघे बाहेर गेलेत. आईसाहेब, तुम्हाला माहिती आहे का, ते कालही बाहेर गेले होते. तर त्या आईसाहेब जे आहेत त्या बोलू लागतात की दिव्या, हे बघ, ते दोघेजण नवरा बायको आहेत. ते बाहेर गेले काय आणि कुठे गेले काय, त्यांना कुणीही अडवणार नाही. त्यामुळे तू त्या गोष्टीचा विचार करू नकोस आणि हे सगळं विजयाला जाऊन सांगू नको. तर आता त्यावेळी आईसाहेब बोलतात की हे बघ, तुला वाटतंय ना तू आदित्यसोबत बाहेर जावंस, तर तूही जाऊन ये, पण त्या दोघांच्यामध्ये येऊ नकोस, कारण ते दोघेजणं नवरा बायको आहेत आणि लवकरच आता ते एकमेकांजवळ राहणार आहेत. तर आता इथे ही जी दिव्या आहे ती बोलते, म्हणजे ते दोघेजणं एकत्र येणारच आहेत, मग हे सगळं नाटक कशासाठी, त्या दोघांना वेगवेगळं का ठेवलं आहे, असं ती हळू आवाजात बोलते. आणि त्यावेळी आईसाहेब बोलतात की काय काय म्हटल्यानंतर दिव्या बोलते की काही नाही, काही नाही म्हणून आता दिव्या तिथून पण आता आईसाहेबांच्या लक्षात आलेलं आहे की ही दिव्या नक्की काय करते आहे आणि कशासाठी हे सगळं चाललं आहे तिचं. तर त्याचनंतर आता इकडे ही जी अर्पिता आहे ती त्याच गोष्टीचा विचार करत असते की पद्मा या विक्रांतशी लग्न करण्यासाठी तयार कशी झाली, कारण विक्रांतने तिच्यासोबत किती वाईट केलं ना. तर त्यावेळी आता इथे तिची आई येते आणि अर्पिताला विचारू लागते की अर्पिता बाळा, तू झोपली नाहीस अजून. तर आता इथे अर्पिता बोलते की हो नाही, ते काय आहे ना, मला झोपच लागत नाही आहे, मला ना सारखा त्या पद्माचा डोक्यात विचार येतोय. तर त्यावेळी आता तिची आई देखील बोलते की हो ना अर्पिता बाळा, मलाही तसंच वाटतं की या मुलीने लग्नासाठी होकार देऊच नये. तर आता त्यावेळी अर्पिता बोलते की नाही आई, पण मला हे कळत नाही की तिने या लग्नाला होकार दिला आहे,
मग ती हे लग्न कसं काय करू इच्छिते? तिच्यासोबत विक्रांतने एवढं सगळं वाईट केलं तरीसुद्धा. तर आता इथे ही जी अर्पिताची आई आहे ती बोलू लागते की काय आहे ना अर्पिता, गरिबी खूप वाईट असते आणि कदाचित या गरिबीमुळेच तिने तो निर्णय घेतला असेल. पण तिला माहिती नाही आहे की तिच्याबरोबर लग्न झाल्यानंतर काय घडणार आहे. त्यावेळी अर्पिता बोलते की हो ना, कदाचित तिने हे लग्न करायला नकार द्यावा असं अर्पिता आणि तिच्या आईलाही वाटत असतं. पण त्याचनंतर थोड्याच वेळात अर्पिता बोलते, ते काय आहे ना आई, मी आता या गोष्टीचा विचार करत होते, जर पद्मा आणि विक्रांतचं लग्न झालं तर माझं आणि शौर्याचं लग्न होण्यासाठी वाट रिकामी होत असेल तर चालेल मला. मला हे लग्नही चालेल. पद्माने विक्रांतशी लग्न केलं तरीही मला चालेल. तर त्यावेळी आता इथे ही जी अर्पिताची आई आहे ती बोलू लागते की काय बोलतेस तू अर्पिता? हे बघ, तू जास्त विचार करू नकोस आणि सारखं त्या शौर्याचा विचार करू नकोस बाळा. तर त्यावेळी आता इथे अर्पिता बोलते की नाही आई, मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे आणि मी ठरवलं आहे की आता विक्रांत आणि पद्माचं लग्न झालंच पाहिजे, जेणेकरून हर्षवर्धन अंकल माझं आणि शौर्याचं लग्न लावून देतील. तर आता इथे तिचे हे वेड पाहून अर्पिताच्या आईला खूप वाईट वाटत असतं की काय करावं, म्हणजे अर्पिताच्या डोक्यातून त्या शौर्याचा खूळ जाईल. तर त्यानंतर आता इकडे शौर्य आणि ऊर्जा दोघेही जण आरामात गप्पा मारत इकडे आईस्क्रीम खात असतात. त्यावेळी आता इथे ऊर्जा बोलू लागते की शौर्य, ही आईस्क्रीम अशी आपण रोज खाणार का? तर त्यावेळी शौर्य बोलतो की हो ऊर्जा, ही अशी रोमॅन्टिकवाली आईस्क्रीम आपण रोज खाणार आहोत हां. तर आता ऊर्जा बोलते की नाही हां शौर्य, असं रोज रोज वेळ काढणं शक्य नाही आहे. तर त्यावेळी आता शौर्य बोलतं की असं कसं शक्य नाही आहे? हे बघ ऊर्जा, तुला माझ्यासाठी वेळ काढावाच लागेल आणि तुला माहितीच आहे ना, त्या घरामध्ये आपल्याला सध्या वेळही घालता येत नाही, आपल्याला एकमेकांबद्दल काही बोलताही येत नाही. तर आता ऊर्जा बोलते की हो. तर आता शौर्यला इथे तिच्यासोबत असे रोमॅन्टिक क्षण घालवायचे असतात. शौर्य प्रत्येक गोष्टीत रोमॅन्टिक होत असतो. तर त्यावेळी ऊर्जा बोलते की बोल ना शौर्य, तुला काय बोलायचं होतं माझ्याशी? तर त्यावेळी आता शौर्य बोलतं की मला ना तुला खरं सांगू का, मला ना तुझ्याशी असं आयुष्य जगायचं आहे. हे बघ, रोज रोज आपण एकमेकांनी बाहेर पडायचं आणि असतं रस्त्यावरती एकमेकांच्या गळ्यात हात टाकून चालायचं आणि मनसोक्त फिरायचं आणि फिरल्यानंतर मी माझ्या मनातलं तुला सगळं काही सांगेल आणि तेही अगदी ओरडून ओरडून सांगेल आणि तूही तुझ्या मनातलं मला सगळं काही सांगायचं. तर आता इथे ही जी ऊर्जा आहे ती बोलते की खरंच तुझी प्लॅनिंग मस्त आहे, मला हे आवडलं, कारण आपल्याला सगळं काही शेअर करता येईल. त्यानंतर आता इथे शौर्य बोलतं की हो. आणि अशाच पद्धतीने इकडे ऊर्जाला तो सांगू लागतो की ऊर्जा, तुला माहिती आहे का, मला समुद्र खूप आवडतो. तर त्यावेळी ऊर्जा बोलते की हो. आणि त्यावेळी शौर्य म्हणतो की मी तुला काल सांगितलं होतं ना की आपण काही लिस्ट तयार करायची. तर आता इथे ऊर्जा बोलते की कसली लिस्ट? तर आता इथे शौर्य तिला सांगू लागतो की आपण रोमॅन्सच्या कल्पना करायच्या आणि त्या सगळ्या काही एकमेकांना शेअर करायच्या. तर आता इथे ते दोघेही जण हसू लागतात आणि त्यानंतर आता एक प्रसंग शौर्य इथे सांगू लागतो. ऊर्जा, तुला माहिती आहे ना, मला समुद्र खूप आवडतो आणि त्याचमुळे मी तुला एकदा का होईना समुद्राकडे घेऊन जाणार आणि समुद्र किनाऱ्यावरती आपण दोघेही जण फिरणार एकमेकांच्या गळ्यामध्ये हात टाकून आणि त्यावेळी आपण तिथे सनसेट पाहणार आणि आपल्याला हवं तसं फिरणार, बागडणार, खेळणार. तर त्यावेळी आता इथे ऊर्जा बोलते की अरे हां, हा तर छान प्लॅन आहे तुझा, मलाही खूप आवडेल. ज्यावेळी शौर्य हे सगळं बोलत असतो ना, त्यावेळी ऊर्जा त्याच्याकडेच पाहत असते, कारण तिला कळत आहे की शौर्यला माझ्यासोबत राहणं किती आवडते आणि हे पाहूनच तिचं मन खूप छान भरून येतं. तर त्यावेळी ती एकटक शौर्याकडे पाहत असते आणि शौर्य शौर्य हा फक्त बोलत सुटलेला आहे, त्यालाही तिच्याबरोबर राहणं खूप आवडत असतं. म्हणूनच त्याने ठरवलं आहे काही वेळ तरी स्वतःसाठी काढायचा, बाहेर यायचं आणि एकमेकांसोबत सगळं काही शेअर करायचं. तर त्यावेळी आता इथे शौर्य ऊर्जाला म्हणत असतं की मला माझ्या लविंग बायकोसोबत आणि सुंदर बायकोसोबत, गोड बायकोसोबत सुंदर क्षण घालायला खूप आवडतात. हे ऐकून ऊर्जाला खूप छान वाटतं. तर त्यानंतर आता इथे शौर्य जो आहे तो प्रेमाबद्दल काही बोलू लागतो आणि त्यानंतर ऊर्जा बोलते की हो शौर्य, खरं तर मला ना तू जे काही मला रोज ऑफिसला घेऊन जातो, जाताना सोबत असतो, येतानाही सोबत असतो आणि प्रत्येक वेळी तू 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 माझं मत ऐकून घेतोस आणि माझं म्हणणं तुला पटतं, मला तेही एक आवडतं. शौर्य, मला तुझा स्वभाव खूप आवडतो आणि तुझं काळजी घेणं मला खूप आवडतं. शौर्यही हे सगळं ऐकत असतो,
कारण त्याला हे जाणून घ्यायचं असतं की ऊर्जाला माझ्यामध्ये काय महत्त्वाचं वाटतं, काय विशेष वाटतं. ज्या प्रकारे शौर्य ऊर्जाला समजून घेतो ते देखील ऊर्जा इथे त्याच्यासमोर मांडते. हे ऐकून तर शौर्याला खूप भारी वाटतं की हे सगळं तू नोटीस करते आहे. आणि ऊर्जा हे देखील बोलते की ज्यावेळी मी आवरून बाहेर येते ना, तर त्यावेळी तू केलेलं माझं कौतुक मला खूप आवडतं आणि मला तुझ्यासाठी जेवणामध्ये काहीही बनवायला आवडतं, तुझी काळजी घ्यायला आवडते. हे सगळं ऊर्जा शौर्याला सांगत असते. त्यावेळी शौर्य जो आहे तो बोलतो की अरे, हे किती छान आहे ना, बघ ना, आपल्या डोक्यातले रोमॅन्सचे विचार जे आहेत ते किती छान आहेत. आणि ऊर्जा, आपण हे सगळं करणार आहोत हां. तर आता ऊर्जा बोलते की हो. तर आता हा जो शौर्य आहे तो आणखीन एक रोमॅन्टिक सीन तिला सांगू लागतो. तर आता इथे तो बोलतो की हे बघ, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. आपण असा रोड तर करायचा आणि त्यावरती मस्त गुलाबांच्या पाकळ्या सगळीकडे टाकायच्या आणि त्या रोडवरती तू चालत चालत यायचं, सुंदर मस्त नटून थटून छान परीसारखं, असं तो तिला बोलू लागतो. आणि त्यावेळी आता ऊर्जा त्याकडेच पाहत असते की कशा पद्धतीने तो सांगत आहे. आणि इकडे इकडे बोलतो की मग त्यावेळी मी पुढे येईल आणि तुझा हात हातात घेईल आणि तुला सांगेल की मी नेहमी तुझ्या सोबत आहे, तिचा हात पकडून. तर आता ऊर्जाला शौर्यनं जो हा सीन सांगितलाय ना तो प्रचंड आवडतो. तर त्यावेळी ती बोलते की हो शौर्य, मलाही आवडेल हे सगळं करायला. तर त्यानंतर लगेचच शौर्याने हात पुढे केलेला आहे. शौर्याने हात पुढे केल्यानंतर आपली ऊर्जा काय हात त्याच्या हातात देणार नाही का? लगेचच तिने देखील तिचा हात जो आहे तो शौर्याच्या हातात दिला. शौर्याने तिला उठवलं आणि त्यानंतर दोघेही जण रोमॅन्टिक झाले. आणि या रोमॅन्टिक क्षणातच शौर्य तिच्याबरोबर डान्स करू लागला. आणि इथे एक छान मस्त म्युझिक वाजू लागतं, बेधुंद तू बेधुंद मी. तर मित्रांनो, तुम्हाला तर हे गाणं माहीतच असेल ना. या गाण्यावरती दोघेही जण इथं मनसोक्त डान्स करतात आणि त्यावेळी दोघेही एकमेकात हरवून जातात. शौर्य अक्षरशः तिच्याकडे एकटेक पाहूनच डान्स करत असतो आणि या सगळ्याचा आनंद ऊर्जा आणि शौर्य दोघेही जण घेत असतात. हा सीन ना खरंच खूप पाहण्यासारखा आहे मित्रांनो, कारण त्यांनी अतिशय सुंदर डान्स इथे केलेला आहे. तर त्याचनंतर आता एक पुढील भागात हा जो शिर्के आहे ना तो हर्षवर्धनला भेटण्यासाठी आलेला आहे आणि त्यांना केसबद्दलच काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. तर त्यावेळी आता इथे हर्षवर्धन या शिर्के साहेबांना समजावून सांगत असतात की एकदा की त्या मुलीने त्या पेपर्सवरती सही केली की आपलं काम. तरीही शिर्के जो आहे तो जरा काळजी दिसत असतो हर्षवर्धनला, कारण त्याला कुठेतरी वाटत आहे की या शिर्केला नक्कीच काहीतरी काळजी खटकत आहे. ती मुलगी सही करेल की नाही, या लग्नाला तयार होईल की नाही आणि पुढे काय प्रॉब्लेम होतील, या सगळ्या गोष्टीचा शिर्के विचार करत असतील. तर इकडे ही पद्मा, तिच्या हातात ऊर्जाने ते पेपर्स दिलेले आहेत आणि पद्मा ते पेपर्स हातात घेऊन म्हणत असते की ऊर्जाताई, मी ना एकदाची या पेपर्सवरती सहीच करून टाकते, म्हणजे ना सगळा त्रासच सुटून जाईल. तर त्यावेळी आता ऊर्जा बोलते की नाही पद्मा, तुला असं सगळं करायची काहीच गरज नाही आहे. हे बघ, तू आता या पेपर्सवरती सह्या नाही करायच्या. मी तुला जेव्हा सांगेल ना तेव्हाच या पेपर्सवरती सह्या करायच्या. तू जर आता या पेपर्सवरती सह्या केल्या तर तू फक्त तुझ्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे, हे कळतंय का तुला? तर त्यावेळी आता पद्मा ते पेपर्स हातात घेत विचार करत असते की खरंच ऊर्जाताई जसं म्हणताय तसं झालं तर नाही. ती पुन्हा या गोष्टीचा विचार करते आणि ते पेपर्स हातात घेऊन तिथेच पाहत उभी राहते. आणि ऊर्जा जी आहे ती या केस संदर्भात तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. जर तू आत्ताच या पेपर्सवरती सही केली तर त्यांच्यासाठी मार्ग रिकामा होईल आणि आपल्याला ते करायचं नाही आहे. त्यामुळे मी जसं सांगते तसंच कर पद्मा, हे सगळं तिला ती समजावत असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे आणि आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.